Hello everyone, today we are going to learn standard 7 practice set 40. Question number 1 आहे, if Rihanna deposits 1500 rupees in the school fund at 9 PCPA for 2 years, what is the total amount she will get? रिहानाने स्कूल फंडमध्ये 1500 रुपीज हे डिपॉझिट केलेले आहे 9 PCPA. ओके, म्हणजे प्रत्येक 100 रुपीजवर तिला 9% इंटरेस्ट मिळणार आहे. ठीक आहे, फॉर 2 इयर्स, 2 वर्षासाठी तिने 1500 रुपीज हे स्कूल फंडमध्ये डिपॉझिट केले आहे. प्रश्न काय विचारलेला आहे, व्हॉट इज द टोटल अमाऊंट शी विल गेट. टोटल अमाऊंट विचारलेला आहे इथे. जर तिने 2 इयर्ससाठी इथे पैसे डिपॉझिट केलेले आहे तर टोटल अमाऊंट तिला 2 वर्षानंतर किती मिळणार आहे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल इथे काय फाइंड करायचं आहे, इंटरेस्ट. कारण कुठेही पैसे आपण डिपॉझिट केले बँकमध्ये किंवा स्कूल फंडमध्ये तर त्यावर आपल्याला इंटरेस्ट मिळत असतं, हे तुम्हाला माहितीच असेल. इंटरेस्ट म्हणजे व्याज. जे पैसे आपण डिपॉझिट करत असतो त्या पैशांवरती आपल्याला इंटरेस्ट मिळत असतं काही टक्क्यानुसार. इथे 9 PCP आहे, म्हणजे प्रत्येक 100 रुपीजवरती तिला 9 रुपीज मिळणार आहे. तर अशा 1500 रुपीजवर किती इंटरेस्ट मिळणार आहे ना, हे आता फाइंड करायचं 2 इयर्ससाठी. आणि इंटरेस्ट फाइंड केल्यानंतर टोटल अमाऊंट विचारलेला आहे, तर जेवढे पैसे आधी डिपॉझिट केलेले आहे ते तर तिला मिळणारच आहे. आणि या पैशांवरती जितके इंटरेस्ट होणार आहे 2 वर्षाचे ते इंटरेस्ट पण तिला मिळणार आहे. मग आपल्याला काय करायचं, ही रुपीज आणि मिळालेले इंटरेस्ट यांची ॲडिशन केली तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळून जाते. तर बघा, आता आपण सॉल्व्ह करून घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला क्वेश्चनमध्ये काय काय दिलेलं आहे ही गिव्हन माहिती राईट करून घ्यायची आहे. प्रिन्सिपल म्हणजे पी, शॉर्टमध्ये आपण त्याला पी पण राईट करू शकतो. 1500 रुपीज. टाइम म्हणजे टी इज इक्वल टू 2 इयर. 2 वर्षासाठी ठेवलेले आहे, इथे दिलेले आहे ना. ओके, रेट म्हणजेच आर इज इक्वल टू 9% PCPA. ओके, आता ही सर्व इन्फॉर्मेशन जी दिलेली होती तीच आपण इथे राईट करून घेतली. यासाठी आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे ना, इथे आपण राईट करू आय आपल्याला फाइंड करायचं. ठीक आहे, सो इंटरेस्टचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. प्रिन्सिपल मल्टिप्लाय टाइम मल्टिप्लाय रेट अपॉन 100. याला तुम्ही असं लर्न करू शकता, PTR अपॉन 100. आय इज इक्वल टू PTR अपॉन 100. प्रिन्सिपल मल्टिप्लाय टाइम मल्टिप्लाय रेट अपॉन 100. ओके, आता ह्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करू. आय इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 1500 मल्टिप्लाय टाइम 2 इयर्स आहे म्हणून 2 राईट करते, रेट आहे 9 अपॉन 100. ओके, बघा या न्यूमरेटरमधील 20 डिनॉमिनेटरमधील 20 सोबत कॅन्सल केले तर रिमेनिंग काय व्हॅल्यू आहे 50 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 9. आता अपॉन मध्ये हा 1 आहे म्हणजे डिव्हायडेशनला 1 आहे. 1 ने आपण या नंबरला डिव्हाइड केलं तर सेम नंबर येतील ना. ठीक आहे, 15 2 जार 30 मल्टिप्लाय 9, 3 9 जार 27 आणि रिमेनिंग हा 0 आहे 270 रुपीज. सो हे मिळालेलं आहे आपल्याला इंटरेस्ट 1500 रुपीजवरती 270 रुपीज हे इंटरेस्ट मिळालेलं आहे. बट क्वेश्चनमध्ये आपल्याला टोटल अमाऊंट विचारलेला आहे. सो टोटल अमाऊंटचा फॉर्म्युला आपण राईट करू इथे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 1500 रुपीज प्लस आपल्याला इंटरेस्ट इथं मिळालेला आहे 270. आता यांची ॲडिशन करायची. 0 प्लस 0 0, 0 प्लस 7 7, 5 प्लस 2 7 आणि रिमेनिंग 1 आहे, इथे 1 राईट केला. 1770 रुपीज. ओके, हे टोटल अमाऊंट मिळालेलं आहे. सो देअरफॉर शी विल गेट रुपीज 1770. ओके,
क्वेश्चन नंबर 2 आहे, जेठालाल टूक अ हाऊसिंग लोन ऑफ 2,50,000 रुपीज फ्रॉम अ बँक ॲट 10 PCPA फॉर 5 इयर्स. जेठालालने 5 इयर्स म्हणजे 5 वर्षासाठी बँकेकडून लोन घेतलेलं आहे 2,50,000 रुपीजचं, आणि त्या लोनवरती त्याला 10% हे इंटरेस्ट भरावं लागत आहे. मग प्रत्येक 100 रुपयावरती प्रत्येक एव्हरी 100 रुपीजवरती त्याला 10 PCPA म्हणजे 10% हे इंटरेस्ट भरावं लागणार आहे. असे त्यांनी 5 इयर्ससाठी घेतलेलं आहे लोन. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे अँड द टोटल अमाऊंट ही रिटर्न्स टू द बँक. बघा आता, कोणत्याही बँकेमधून जर आपण लोन घेतलं तर त्या लोनवरती आपल्याला इंटरेस्ट भरावं लागत असते. म्हणजे घेतलेली रक्कम जी आहे ती तर आपल्याला बँकेला परत द्यायचीच आहे, बट त्या रकमेसोबत त्यावरती लागलेलं जे इंटरेस्ट आहे ते पण आपल्याला बँकेला परत द्यायचं असते. मग इथे आपल्याला विचारलेलं आहे की एका वर्षामध्ये बँकेला किती इंटरेस्ट द्यावं लागेल 2,50,000 वरती. जर 10% असेल इंटरेस्ट रेट तर एका वर्षामध्ये किती द्यावं लागेल ते फाईन करायचं आहे, आणि टोटल अमाऊंट किती वापस द्यायचं आहे ते पण आपल्याला फाईन करायचं आहे. तर ॲन्सर सॉल्व्ह करताना तुम्हाला बरोबर समजून जाईल. इथे आपल्याला राईट करायचं आहे जे आपल्याला क्वेश्चनमध्ये दिलेली आहे ती माहिती. फर्स्ट ऑफ ऑल येणार प्रिन्सिपल. प्रिन्सिपल म्हणजेच P इज इक्वल टू 2,50,000 रुपीज. नंतर आहे टाईम म्हणजेच T इज इक्वल टू 5 इयर, आणि रेट R इज इक्वल टू 10%. ओके, हे आपल्याला गिव्हन माहिती आहे. आता आपल्याला 1 इयरचं इंटरेस्ट फाईंड करायचं आहे ना. इयरली म्हटलेलं आहे इथे बघा. व्हॉट इज द इयरली इंटरेस्ट ही मस्ट पे. म्हणजे इयरली इंटरेस्ट म्हटलं तर प्रत्येक वर्षाचे इंटरेस्ट किती द्यावं लागेल ते फाईंड करायचं आहे सर्वात आधी. सो इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, आय म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय टाईम मल्टिप्लाय रेट PTR अपॉन 100. सो इथे आपण इंटरेस्टचा फॉर्म्युला राईट करून घेतलेला आहे. आय इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय टाईम मल्टिप्लाय रेट PTR अपॉन 100, आणि हे आपल्याला इयरली इंटरेस्ट फाईंड करायचं आहे म्हणून इथे राईट करून घेतलेलं आहे. बघा, प्रिन्सिपल दिलेला आहे 2,50,000 रुपीज, आणि टाईम आपण 1 घेतलेला आहे. इथे जरी आपल्याला इथे 5 इयर्स विचारलेला आहे तरी क्वेश्चनमध्ये आपल्याला इयरली इंटरेस्ट विचारलेला आहे ना, म्हणजे एका वर्षाचा. सो एका वर्षाचे इंटरेस्ट आपल्याला फाईंड करायचं आहे म्हणून आपण इथे 1 घेतलेला आहे. ठीक आहे, आणि इथे रेट घेतलेले आहे 10. बघा, डिनॉमिनेटरमधील 20 न्यूमरेटरमधील 20 सोबत कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू आहे 2,500 मल्टिप्लाय 1 मल्टिप्लाय 10. 2,500 1 जा 2,500, आणि 10ने मल्टिप्लाय केलं तर येणार आहे 25,000. ओके, आता इथे आपल्याला 5 इयर्सचे इंटरेस्ट फाईंड करायचं आहे. सो इथे आता आपल्याला 5 वर्षाचे इंटरेस्ट फाईंड करायचं आहे म्हणून आपण इथे हे 1 इयरचं इंटरेस्ट घेतलेलं आहे आणि 5 मल्टिप्लाय केलेली आहे, आणि इथे 5ची मल्टिप्लिकेशन केलेली आहे 25,000 सोबत. तर आपल्याला मिळालेली आहे 1,25,000 रुपीज. ओके, आता आपल्याला टोटल अमाऊंट फाईंड करायचं आहे. तर जेठालालला हे इंटरेस्ट द्यायचं आहे 5 वर्षाचं. 1,25,000 हे 5 इयर्सचे इंटरेस्ट द्यायचं आहे, आणि इंटरेस्ट सोबत जे पैसे घेतलेले होते बँककडून, जे लोन घेतलेलं होतं ते लोन पण त्यांना द्यावं लागेल. ओके, सो इथे आपल्याला टोटल अमाऊंट फाईंड करायचं आहे. तर इथे राईट करू आपण अमाऊंट इज इक्वल टू P प्लस आय, प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे 2,050 रुपीज, प्लस इंटरेस्ट इथे द्यावं लागेल 1,25,000. यांची ॲडिशन करू. 0 किती आहे इथे 30, इथे 30, सो इथे 30 येणार, आणि या 0ची ॲडिशन 5 सोबत केली तर 5. सो 5 प्लस 2 7, आणि 2 प्लस 1 3. 3,75,000 रुपीज हे टोटल अमाऊंट जेठालालला बँकला द्यावं लागेल. देअरफॉर
Therefore, he must pay rupees 25,000 as yearly interest and the total amount he returning is 3,75,000 rupees. ओके, सो प्रत्येक इयर म्हणजे प्रत्येक वर्षी जेठालालला बँकेला इतके इंटरेस्ट द्यावं लागेल 25,000 अँड टोटल अमाऊंट बँकेला रिटर्न करायचं म्हटलं तर किती द्यावं लागेल 3,75,000 रुपीज. ओके. क्वेश्चन नंबर 3 आहे श्रीकांत डिपॉझिटेड 85,000 रुपीज फॉर 2.5 years at 7 PCPA in a saving bank account. What is the total interest he received at the end of the period? श्रीकांतने एका बँकेमध्ये सेविंग अकाउंटमध्ये डिपॉझिट केलेले आहे 85 रुपीज. सो किती इयर्ससाठी 2.5 yearsसाठी 7 PCPA हे रेट आहे, म्हणजे प्रत्येक 100 रुपीजवर त्याला 7 इतके इंटरेस्ट मिळणार आहे, कारण त्याने डिपॉझिट केलेले आहे. डिपॉझिट केले म्हणजे बँकेमध्ये पैसे ठेवले आहेत. ओके, कोणत्याही बँकेमध्ये आपण सेविंग अकाउंटमध्ये पैसे ठेवत आहे, डिपॉझिट करत आहे, तर त्यावरती आपल्याला इंटरेस्ट मिळत असते, हे तुम्हाला माहितीच आहे. सो 100 रुपीजवर त्याला 7 रुपीज मिळणार आहे. तर अशा 85,000 रुपीजवरती किती इंटरेस्ट मिळणार आहे 2.5 yearsसाठी हे फाइंड करायचं आहे. ओके, आणि सर्वात आधी आपण इंटरेस्ट फाइंड करू. इंटरेस्ट फाइंड केल्यानंतर आपल्याला टोटल अमाऊंट मिळणार आहे. व्हॉट इज द टोटल इंटरेस्ट? इथे टोटल इंटरेस्टच विचारलेला आहे ह्या क्वेश्चनमध्ये. फक्त आपल्याला इंटरेस्टच फाइंड करायचा आहे. टोटल अमाऊंट जर विचारलेला असतं तर इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. इंटरेस्ट आणि प्रिन्सिपल हे ॲड केलेले असते आपण. ओके, बट इथे आपल्याला इंटरेस्टच विचारलेला आहे म्हणून फक्त इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. इझी क्वेश्चन आहे. बघा, इथे जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे आधी ती राईट करून घेऊ. प्रिन्सिपल इज इक्वल टू जे डिपॉझिट केलेले असतात ते प्रिन्सिपल. ओके, डिपॉझिट केलेले असतात किंवा मग लोन घेतलेलं असते बँकेकडून ते म्हणजे प्रिन्सिपल. जे आपल्याला क्वेश्चनमध्ये मोठी अमाऊंट दिसत आहे ती म्हणजे प्रिन्सिपल असते. ठीक आहे, 85,000 रुपीज. रेट किती दिलेला आहे? रेट ऑफ इंटरेस्ट ओके 7 PCPA म्हणजे 7% राईट करू शकतो. नेक्स्ट टाइम 2.5 year. आता आपण इथे इंटरेस्ट फाइंड करायचा आहे, तर इंटरेस्टचा फॉर्म्युला आपल्या सर्वांना माहितीच आहे. I इज इक्वल टू P मल्टिप्लाय T मल्टिप्लाय R अपॉन 100. PTR अपॉन 100 अशा प्रकारे पण लर्न करू शकतो. चला आता व्हॅल्यूज पुटअप करूया. I इज इक्वल टू P दिलेला आहे 85,000 रुपीज मल्टिप्लाय T. बघा इथे आपल्याला T घ्यायचा आहे ना, तर ह्या 2.5चं कन्वर्जन आपल्याला नंबरमध्ये कसं करायचं आहे इथे शॉर्टमध्ये समजून सांगते. 2.5 इज इक्वल टू या डिनॉमिनेटरमध्ये आणि या नंबरमध्ये असते मल्टिप्लिकेशन आणि या नंबरमध्ये ॲडिशन. म्हणजे इथे येणार आहे हा 2 मल्टिप्लाय हा 2 प्लस हा 1 ॲडिशनला आणि डिनॉमिनेटरमध्ये हा डिनॉमिनेटर इथे ॲज इट इज घेऊन घ्यायचा. ओके, आता बघा इथे 2 2 जार 4 4 मध्ये हा 1 ॲड केला तर येणार 5 आणि डिनॉमिनेटरमध्ये हा 2 म्हणजे 5/2. तर आपल्याला टाइम घ्यायचा आहे इथं 5/2 आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती आहे 7 आणि इथे अपॉन 100. ठीक आहे, आता न्यूमरेटरमधील 20 डिनॉमिनेटरमधील 20 सोबत कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू इथे राईट करून घेऊ. मल्टिप्लाय 5/2 मल्टिप्लाय 7. 1 इथे डिनॉमिनेटरला आहे, 1 राईट केला नाही तरी चालेल. आता या 2 ने आपण ह्या नंबरला डिवाइड करू शकतो बिकॉज या नंबरच्या युनिट प्लेसला काय आहे 0 आहे आणि हा 2 डिव्हायडेशनला आहे ना, म्हणून आपण इथे डिवाइड करू शकतो. 2 1 जार 2 2 4 जार 8 परत 2 1 जार 2 2 च्या टेबलमध्ये 5 येणार नाही तर 2 2 जार 4 5 - 4 1 येणार इथे 0 आहे. हा 1 आणि 0 10 नंबर तयार होईल. सो 2 5 जार 10. सो आन्सर मिळालेला आहे 425. 425 मल्टिप्लाय हा 5 मल्टिप्लाय 7. आता या तिघांची आपल्याला मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 5 5 जार 25 इथे 5 येणार कॅरी येणार 2 5 2 जार 10 10 प्लस 2 12 इथे 2 कॅरी 1 5 4 जार 20 20 प्लस 1 21 रिमेनिंग आहे 7. आता यांची मल्टिप्लिकेशन करू. 7 5 जार 35 इथे 5 येणार कॅरी येणार 3 7 2 जार 14 14 प्लस 3 17 इथे येणार 7 कॅरी याला 1 7 1 जार 7 7 प्लस 1 8 7 2 जार 14 14,875 रुपीज.
ओके, हे आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे आणि क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला इंटरेस्टच विचारलेला आहे. सो आपला आन्सर आपल्याला मिळालेला आहे. फायनल आन्सर राईट करू. देअरफॉर टोटल इंटरेस्ट received is rupees 14,875. ओके. क्वेश्चन नंबर 4 आहे. ॲट द सर्टन रेट ऑफ इंटरेस्ट द इंटरेस्ट आफ्टर 4 year ऑन 5,000 रुपीज प्रिन्सिपल इज 1,200 रुपीज. म्हणजे 5,000 रुपीज या प्रिन्सिपलवरती सर्टन रेटने 4 वर्षानंतर आफ्टर 4 years 1,200 रुपीज हे इंटरेस्ट मिळत आहे. बट या ठिकाणी आपल्याला रेट दिलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे का? नाही. सर्टन म्हटलेला आहे म्हणजे असेल एखादा कोणताही नंबर, तो आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि आणखी क्वेश्चनमध्ये विचारलेला आहे व्हॉट वुड बी द इंटरेस्ट ऑन 15,000 रुपीज ॲट द सेम रेट ऑफ इंटरेस्ट फॉर द सेम पिरियड. सेम पिरियड म्हणजे सेम 4 yearsसाठीच आणि सेम रेट हाच यूज करायचा आहे. सर्वात आधी आपल्याला रेट फाइंड करायचा आहे आणि देन आपल्याला 15,000 ह्या प्रिन्सिपलला ठेवून ह्या प्रिन्सिपलवरती किती इंटरेस्ट येणार आहे हे फाइंड करायचं आहे. अशा क्वेश्चनमध्ये कोणतीही घाई करायची नाही, नीट आरामशीर समजून घ्यायचं आहे. वन बाय वन स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व्ह करूया आता. ओके. हिअर पी म्हणजेच प्रिन्सिपल. सर्वात आधी तर आपल्याला ह्या क्वेश्चनला इथपर्यंत आधी सॉल्व्ह करून घ्यायचं आहे, म्हणजे इथे रेट फाइंड करून घ्यायचे आहे. तर आता ही माहिती यूज करायची आहे आपल्याला. सो यामध्ये प्रिन्सिपल काय येणार आहे? 5,000 रुपीज. मोठी रक्कम प्रिन्सिपल इथे असणार आहे. ओके. सो पी इज इक्वल टू 5,000 अँड टी इज इक्वल टू 4 year अँड रेट आपल्याला दिलेला नाही, तो फाइंड करायचा आहे. आणि इथे इंटरेस्ट दिलेला आहे 1,200 रुपीज. ओके. आता इंटरेस्टचा फॉर्म्युला इथे अप्लाय करायचा आहे. आय इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय टाइम मल्टिप्लाय आर. हा आर इकडे आणि टी इकडे राईट केला तरीही काही हरकत नाही. मल्टिप्लिकेशनमध्ये आपण नंबर चेंज केले तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही. PTR अपॉन 100 हा फॉर्म्युला आहे. आता या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप करूया आपण. प्रिन्सिपल दिलेला आहे 5,000 मल्टिप्लाय टाइम आहे 4 मल्टिप्लाय रेट आपल्याला माहिती नाही तर आर ॲज इट इज राईट करायचा अपॉन 100. आणि इकडे इंटरेस्ट आपल्याला माहिती आहे 1,200 रुपीज. ओके. आता इथे आर आहे तर हा आर आपल्याला या इक्वल टूच्या एका साईडला ठेवायचा आहे आणि हे नंबर्स जे आहे हे आपल्याला अपोजिट साईडला शिफ्ट करायचे आहे सर्व नंबर. तर बघा इथे 1,200 ॲज इट इज येणार आहे आणि इथे हा 100 डिनॉमिनेटरला आहे तर इथे न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशनला जाणार. डिनॉमिनेटरला डिव्हाइड आहे, न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशनला जाणार. आणि जे नंबर्स न्यूमरेटरला मल्टिप्लिकेशनला आहे ना ते खाली येतील इथे डिनॉमिनेटरला. अंडरस्टँड? ही स्टेप समजणे खूप महत्त्वाचे आहे. इथे आर आपण इक्वल टू साईडला ठेवलेला आहे आणि जे नंबर्स आहे हे अपोजिट साईडला ट्रान्सफर केलेले आहे. मग अपोजिट साईडला ट्रान्सफर करताना डिनॉमिनेटरला जे नंबर्स असतील ते न्यूमरेटरला राईट करायचे आहे मल्टिप्लिकेशनला आणि इथे मल्टिप्लिकेशन 5,000 मल्टिप्लाय 4 आहे हा डिनॉमिनेटरला इथे ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला. ओके. बघा आता सॉल्व्ह करूया. इथे न्यूमरेटरमधील हे 2 0 कॅन्सल होतील डिनॉमिनेटरमधील 2 0 सोबत. आता इथे ह्या न्यूमरेटरमध्ये हा 1 0 आणि हा 1 0 कॅन्सल होणार. रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घेऊ. 12 मल्टिप्लाय 1 10 5 मल्टिप्लाय 4 इज इक्वल टू आर. सो बघा रिमेनिंग व्हॅल्यूज काय होती इथे 12 मल्टिप्लाय 2 अपॉन 4. सो इथे घेतली मी 12 मल्टिप्लाय 2 अपॉन 4 इज इक्वल टू आर. 12 टू जा 24 अपॉन 4 इज इक्वल टू आर. 4च्या टेबलमध्ये 24 हे 6 नंबरला येतात. 4 6 जा 24. सो इथे 6% येणार आहे. सो रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला मिळालेला आहे 6%. तर आपण आता इथे हा क्वेश्चन इथपर्यंत सॉल्व्ह केलेला आहे. रेट ऑफ इंटरेस्ट फाइंड केलेला आहे. आता आपल्याला क्वेश्चनमधील हे रिमेनिंग इन्फॉर्मेशन दिलेली आहे हे पण सॉल्व्ह करायचं आहे. तर इथे प्रिन्सिपल आपल्याला दिलेला आहे हा सेकंड प्रिन्सिपल आहे 15,000 रुपीज. या सेकंड प्रिन्सिपलवरती किती इंटरेस्ट येणार आहे सेम रेट आणि सेम पिरियड यूज करायचा आहे. मग रेट किती फाइंड केला आताच आपण 6% आणि सेम पिरियड म्हटलं तर 4 years हे रेट यूज करायचं आहे आणि फॉर्म्युल्यामध्ये फक्त प्रिन्सिपल चेंज करायचा आहे आणि आन्सर फाइंड करायचा आहे. तर चला फाइंड करूया. नाऊ P इज इक्वल टू रुपीज 15,000 रेट इज इक्वल टू 6% अँड टाइम इज इक्वल टू 4 year.
Therefore, I is equal to P multiply T multiply R upon 100. इथे व्हॅल्यूज पुट करू. मी इथे राईट करते नेक्स्ट पेजवरती. बघा, आय म्हणजे इंटरेस्ट फाइंड करायचा आहे ना आपल्याला. सो आपल्याला सेकंड प्रिन्सिपल काय मिळालेला आहे, 15,000 रुपीज दिलेला आहे, मल्टिप्लाय रेट ऑफ इंटरेस्ट 6% आणि टाईम आहे 4 अपॉन 100. हे 20 ह्या 20 सोबत कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यूज काय आहे इथे 150 मल्टिप्लाय बाय 6 मल्टिप्लाय बाय 4. आता बघा, मी इथे सर्व तुम्हाला स्टेप बाय स्टेपमध्ये करून देत आहे ॲन्सर, बिकॉज तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे. आधी पण आपण व्यवस्थित स्टेप बाय स्टेपमध्ये ॲन्सर फाइंड केलेला आहे ना, असं स्टेप बाय स्टेपमध्ये ॲन्सर राईट करायचं आहे, कोणतीही घाई करायची नाही. जर याच स्टेपमध्ये सर्व ॲन्सर आपण फाइंड करू शकतो, बट ते तुम्हाला समजणार नाही, म्हणून आपण एक सेपरेटली असं राईट करत आहे. सो 1050 मल्टिप्लाय बाय 6 आधी करून घेऊ. जे ॲन्सर येणार त्याला 4ने परत मल्टिप्लाय करू. 6 0 जार 0, 6 5 जार 30, 0 कॅरी आला 3, 6 1 जार 6 प्लस 3 9, 900 मल्टिप्लाय रिमेनिंग 4. आय इज इक्वल टू हा 9 4 0 जार 0, 4 0 जार 0, 9 4 जार 36, 3600 रुपीज. हे आपल्याला इंटरेस्ट मिळालेला आहे 15,000 वरती 4 इयर्ससाठी 6% ऑफ रेट. सो देअरफॉर फायनल आन्सर राईट करू. ओके, आता फायनल आन्सर राईट करून घेतलेला आहे. द इंटरेस्ट ऑन ₹15,000 विल बी ₹3,600. ओके. क्वेश्चन नंबर 5 आहे, इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10 PCPA फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. ओके, पंकजने बँकमध्ये डिपॉझिट केलेले आहे 1,50,000 रुपीज आणि किती रेट ऑफ इंटरेस्ट आहे 10, म्हणजे प्रत्येक 100 रुपयावरती 100 रुपीजवरती त्याला 10 रुपीज हे एक्स्ट्रा मिळणार आहे इंटरेस्ट. ओके, सो असे 2 इयर्ससाठी त्याने डिपॉझिट केलेले आहे बँकमध्ये. तर ॲट द एंड ऑफ द इयर म्हणजे 2 वर्षानंतर 2 वर्षानंतर त्याला टोटल अमाऊंट किती मिळणार आहे, हे जे डिपॉझिट केलेले आहे हे तर त्याला मिळणारच आहे, बट जे इंटरेस्ट आहे या रुपीजवरती जे त्याला इंटरेस्ट मिळणार आहे ते पण त्याला त्यासोबत मिळणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल आधी आपल्याला इंटरेस्ट काढून घ्यायचा आहे. इंटरेस्ट फाइंड केल्यानंतर टोटल अमाऊंट आपण इथे फाइंड करू. टोटल अमाऊंट आपण कसं फाइंड करत असतो, प्रिन्सिपल काय आहे 1,50,000 रुपीज आणि जे इंटरेस्ट मिळालेलं आहे त्यांची ॲडिशन केली तर आपल्याला टोटल अमाऊंट मिळून जाईल. सो इथे आपल्याला जे इन्फॉर्मेशन दिलेली आहे ते राईट करू. प्रिन्सिपल ही मोठी अमाऊंट असते, सो इथे मोठी अमाऊंट काय आहे 1,50,000 रुपीज. ओके, आता इथे टाइम दिलेला आहे आपल्याला 2 इयर आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10% आणि इथे आपल्याला इंटरेस्ट फाइंड करायचा आहे. सर्वांना इंटरेस्टचा फॉर्म्युला माहितीच आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू प्रिन्सिपल मल्टिप्लाय बाय टाइम मल्टिप्लाय बाय रेट PTR अपॉन 100 इज इक्वल टू प्रिन्सिपल किती आहे 1,50,000 रुपीज. व्हॅल्यूज आपण ॲड करून घेऊ. मल्टिप्लाय टाइम 2 इयर आहे 2 राईट केला. रेट आहे 10%, इथे 10 राईट केला अपॉन 100. न्यूमरेटरमधील 20 डिनॉमिनेटरमधील 20 सोबत कॅन्सल होतील. रिमेनिंग व्हॅल्यू आहे इथे 1,500 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय 10. रिमेनिंग व्हॅल्यू राईट करून घेऊ. इथे अपॉनमध्ये 1 आहे, हा 1 नाही राईट केला ना तर हे चालेल. आता यांची मल्टिप्लिकेशन करून घ्यायची आहे. 2 0 जार 0, 2 0 जार 0, 2 5 जार 10, इथे 0 कॅरी आला 1, 2 1 जार 2 प्लस 1, 2 1 जार 2 प्लस 1 3 मल्टिप्लाय 10. ओके, आता 10ने आपण या नंबरला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 1 0 एक्स्ट्राचं राईट करावं लागेल इथे 30,000 रुपीज. हे काय मिळालेलं आहे आपल्याला इंटरेस्ट, म्हणजे 1,50,000 रुपीजवर 10%ने 2 इयर्ससाठी 30,000 रुपीज हे इंटरेस्ट मिळणार आहे. आणि या इंटरेस्ट सोबतच परत जेव्हा 2 वर्षानंतर पैसे बँकमधून परत 2 वर्षानंतर बँकमधून पैसे परत काढल्यानंतर जे अमाऊंट बँकमध्ये डिपॉझिट केली होती ती अमाऊंट पण मिळणार आहे आणि 30,000 रुपीज एक्स्ट्राचे इंटरेस्ट पण मिळणार आहे. सो टोटल अमाऊंट फाइंड करायचा आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल
प्लस इंटरेस्ट इज इक्वल टू 1,50,000 प्रिन्सिपल आहे, हे डिपॉझिट केले होते बँकमध्ये आणि या डिपॉझिटवरती आपल्याला 30,000 रुपीज हे इंटरेस्ट मिळालेला आहे पंकजला. ठीक आहे. सो यांची करू आता ॲडिशन. इथे 30 आहे, हे 30 आहे. सो 30 मी इथे राईट करून घेते आणि हा 10 आहे एक्स्ट्रा, परत हा 10 म्हणजे इथे 40 इथे 40 ह्या ॲड केले तर 0च येणार आहे. आता हा 3 आणि 5 इथे 3 + 5 8. आता इथे कोणताही नंबर नाही तर रिमेनिंग 1च आहे ना, 1 ॲज इट इज राईट करून घेते. म्हणजे 1,80,000 रुपीज हे टोटल अमाऊंट मिळालेलं आहे. ओके. Therefore, the total amount he will get from the bank is 1,80,000 rupees. ओके डिअर स्टुडंट्स, इथे आपला हा प्रॅक्टिस सेट कंप्लीट होतो. जर तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्कीच शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण नक्कीच करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.